गोड सुमधूर रसरशीत गाजराचा हलवा करण्यासाठी हे इथे आपल्याला 1 किलो ताजी लालबुंद गाजरं घ्यायची आहेत आणि ही गाजरं आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. गाजरं स्वच्छ धुवून झाल्यानंतर गाजराच्या मुळाकडील आणि टोकाकडील अर्धा इंचाचा भाग आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे. आता गाजराची सालं काढून घ्यायची आहेत, गाजराचे 2 भाग करायचे आहेत आणि आपल्याला ही गाजरं किसून घ्यायची आहेत. गाजर किसून झाल्यानंतर एका बोलमध्ये काढून घ्यायची आहेत. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे. साजूक तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला मूठभर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. 1 चमचा मगज बी, 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि 1 चमचा सनफ्लॉवरच्या बिया देखील घालायच्या. अर्धा चमचा चारोळी आणि 10-12 किशमिश घालायचे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर तुपावर खमंग खरपूस तळून घ्यायचे. तळून झाल्यावर 75% जिन्नस काढून घ्यायचे आणि 25% जिन्नस कढईमध्ये तसेच ठेवायचे. 4-5 ठेचलेली वेलची घालायची, गाजराचा किस घालायचा आहे आणि हा गाजराचा किस आपल्याला मोठ्या आचेवर मऊ पडेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. हे पहा आपला गाजराचा किस मऊ पडला आहे, गाजराच्या किसाचा रंगही बदलला आहे. आता यामध्ये आपल्याला 3 वाट्या दूध घालायचे आणि हे दूध आपल्याला उकळेपर्यंत एकसारखं या गाजराच्या किसाबरोबर हलवत राहायचं. एकदा का मिश्रणाला राखा करून उकळी आली की कढईवर झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर हा गाजराचा किस आपल्याला 10 मिनिटं असा शिजू द्यायचा आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. नंतर यामध्ये आपल्याला 2 वाट्या साखर घालायची. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साखर व्यवस्थित मिक्स झाली की आपलं मिश्रण पातळ होईल. मग यामध्ये आपल्याला 125 ग्रॅम इतका खवा घालायचा आणि हा खवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखं घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे. हे पहा मध्यम आचेवर मिश्रण 10 मिनिटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागला आहे आणि मिश्रणानं तूप देखील सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आता तुपावर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यावर घालायचे. गॅस बंद करायचा आहे. कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर हा गाजराचा हलवा आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आहे आणि ड्रायफ्रूट्सनं सजवायचा आहे. संपूर्ण सविस्तर रेसिपी यूट्यूब चॅनलवर.